वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण महाट्रान्सको एन टेक्निकल पदासाठी पॉवर सिस्टीमचा पार्ट 5 पाहणार आहोत. पॉवर सिस्टीमवर ट्रान्सको एन टेक्निशियन पदामध्ये मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. आपला टार्गेट आहे तांत्रिक प्रश्नामध्ये टेक्निकल क्वेश्चन्समध्ये मॅक्झिमम म्हणजेच 50 पैकी 50 मार्क्स घेणे. त्यासाठी आपल्याला ट्रान्समिशनचे सर्व प्रश्नचा चांगला अभ्यास करणे आणि कन्सेप्ट क्लिअर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न मागील वर्षामध्ये विचारले गेलेले त्याचे व्हिडिओ बनत आहे. ते जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 82. द मेन कन्सिडरेशन डिझाईन टू फीडर लाईन्स. फीडर लाईन बनवण्याच्या वेळेस मुख्यतः कशाचा ध्यान ठेवला जाते? ऑप्शन ए करंट कॅरिंग कॅपॅसिटी, बी व्होल्टेज ड्रॉप, सी रेजिस्टन्स, डी आहे ट्रान्समिशन व्होल्टेज. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी करंट कॅरिंग कॅपॅसिटी. फीडरला डिझाईन करण्यासाठी करंट कॅरिंग कॅपॅसिटी महत्त्वाची असते. फीडर लाईनमध्ये कोणत्याही प्रकारचे कन्झ्युमर टॅपिंग्स नसते. डिस्ट्रीब्युशन लाईनला व्होल्टेज ड्रॉपवर डिझाईन करतात आणि फीडर लाईन हे सबस्टेशनला डिस्ट्रीब्युशन लाईनशी जोडते. प्रश्न क्रमांक 84. व्हॉट इज द मिनिमम क्लिअरन्स ऑफ HV लाईन फ्रॉम ग्राउंड अक्रॉस द स्ट्रीट. रस्त्यावर पार करण्यासाठी उच्च व्होल्टेज लाईनची भूमीपासून किती दूरी असली पाहिजे? ऑप्शन ए 3 मीटर, बी 6 मीटर, डी 8 मीटर, सी 8 मीटर, डी 5 मीटर. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी 6 मीटर. उच्च ट्रान्समिशन लाईनमध्ये कमीत कमी 6 मीटर ग्राउंडपासून क्लिअरन्स असते आणि जर लाईन 220 kV असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 7 मीटर असल्या पाहिजे आणि जर लाईन 765 kV असेल तर त्यासाठी 12.19 मीटरचा क्लिअरन्स वापरतात. प्रश्न क्रमांक 85. व्हॉट इज द मॅक्झिमम ऑपरेटिंग व्होल्टेज फॉर अंडरग्राउंड केबल. भूमिगत केबलसाठी अधिकतम ऑपरेटिंग व्होल्टेज काय आहे? ऑप्शन ए 33 kV, बी 11 kV, सी 66 kV, डी 132 kV. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी 66 kV. अंडरग्राउंड सिस्टममध्ये ऑपरेटिंग व्होल्टेजसाठी 66 kV मॅक्झिमम असते कारण येथे इन्सुलेशनचा प्रॉब्लेम येतो. ओव्हरहेड ट्रान्समिशनमध्ये इन्सुलेशन नसते त्यामुळे तेथे ट्रान्समिशन करणे सोपे जाते आणि जास्तीत जास्त ट्रान्समिशन करू शकतात. परंतु अंडरग्राउंडमध्ये 66 kVच्या वर इन्सुलेशन करणे खूप अवघड जाते. त्यामुळे अंडरग्राउंड केबल हे 66 kVपेक्षा जास्त वापरू शकत नाही. प्रश्न क्रमांक 86. HRC फ्यूज प्रोव्हाइड द बेस्ट प्रोटेक्शन अगेन्स्ट विच ऑफ द फ्लोविंग्स. HRC फ्यूज खालीलपैकी कोणत्या विरुद्ध सर्वोत्तम रक्षा प्रदान करते? ऑप्शन ए फायर, बी शॉर्ट सर्किट, सी स्पार्किंग, डी लाइटनिंग. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी शॉर्ट सर्किट. HRC फ्यूज हे शॉर्ट सर्किटसाठी बेस्ट असते. HRC फ्यूजची रप्चरिंग कॅपॅसिटी 66 kV असते व 500 MVA त्याची रेटिंग असते. प्रश्न क्रमांक 88. एअर इज इन एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मस्ट. वायुस्फोटिक एअर ब्रेक सर्किटमध्ये हवा असली पाहिजे. ऑप्शन ए फ्री फ्रॉम मॉइश्चर, बी हॅव लिस्ट CO2, सी बी आयोनाइज्ड, डी हॅव ऑइल मिस्ट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए फ्री फ्रॉम मॉइश्चर. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये एअर हे मॉइश्चरपासून फ्री असली पाहिजे. एअर ब्रेक सर्किटमध्ये एका टँकमध्ये एअर कॉम्प्रेस करून भरली जाते आणि एका नोझलद्वारे आर्कवर स्प्रे केली जाते आणि त्याची स्पीड खूप जास्त असते. कॉम्प्रेस करून एअर एका टँकमध्ये 85 ते 175 kg/cm³ मध्ये भरली जाते. प्रश्न क्रमांक 89. व्हॉट आर द फॉल्ट डायव्हर्टर बेसिकली. फॉल्ट डायव्हर्टर मूळ रूपाने काय असतात? ऑप्शन ए फ्यूज, बी रिले, सी फास्ट स्विच, डी सर्किट ब्रेकर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी फास्ट स्विच. फॉल्ट डायव्हर्टर हे फास्ट स्विच असतात. प्रश्न क्रमांक 90. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर इज युजली एम्प्लॉईड फॉर.
वायू परिपथ विजयकचा उपयोग साधारणतः करतात. ऑप्शन इंस्टंटेनियस व्होल्टेज, बी इंटरमिटंट ड्युटी, सी रिपीटेड ड्युटी, डी शॉर्ट ड्युटी. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी रिपीटेड ड्युटी. एअर ब्रेक सर्किट ब्रेकरचा उपयोग रिपीटेड ड्युटीसाठी करतात. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर हे 66 kV ते 132 kV पर्यंत वापरतात आणि एअर ब्रेक सर्किट ब्रेकरचा उपयोग हे त्याच्या ऑपरेशनवर डिपेंड असते आणि एअर ब्रेक सर्किट ब्रेकर हे लो आणि हाय व्होल्टेज दोन्हीसाठी वापरले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 91. पॉवर ट्रान्समिशन लाईन आर ट्रान्सपोर्ट टू रेड्यूस. ऑप्शन ए स्किन इफेक्ट, बी फेरेंट इफेक्ट, सी ट्रान्समिशन लॉस, डी इंटरफेरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन्स लाईन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी इंटरफेरन्स विथ नेबरिंग कम्युनिकेशन्स लाईन. प्रश्न क्रमांक 92. एमेच्युअर रिले इज युज्ड टू प्रोटेक्ट. मोहर रिलेचा उपयोग कोणत्या सुरक्षेसाठी करतात? ऑप्शन ए लॉंग ट्रान्समिशन लाईन, बी मीडियम लेंथ लाईन, सी शॉर्ट लेंथ लाईन, डी ऑल ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए लॉंग ट्रान्समिशन लाईन. एमेच्युअर रिलेचा उपयोग लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी करतात. एमेच्युअर रिलेला ॲडमिटंट रिले असे म्हणतात कारण एमेच्युअर रिले ट्रान्समिशनमध्ये हाय करंट किंवा शॉर्ट सर्किट कंडिशनवर ऑपरेट होतो. एमेच्युअर रिले हे एक व्होल्टेज कंट्रोल डिस्टन्स रिले आहे. प्रश्न क्रमांक 93. पिलोट रिले इज युज्ड. पिलोट रिलेचा वापर करतात. ऑप्शन ए हाय स्पीड ट्रिपिंग, बी डिलेड ट्रिपिंग, सी प्रीसेट ट्रिपिंग और डी नन ट्रिपिंग नो ट्रिपिंग. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए हाय स्पीड ट्रिपिंग. पिलोट रिले हे हाय स्पीड ट्रिपिंगसाठी वापरतात. पिलोट रिले हे एक पाईपने जोडलेले असते जो की ट्रान्सफॉर्मरच्या टँकने जोडलेले असते आणि पिलोट ट्रिपिंगचा उपयोग हे हाय स्पीड ट्रिपिंगसाठी वापर करतात. प्रश्न क्रमांक 94. द ब्रेकिंग करंट ऑफ सर्किट ब्रेकर इज. सर्किट ब्रेकरचा ब्रेकिंग करंट असतो. ऑप्शन ए लेस दॅन इट्स मेकिंग करंट, बी मोर दॅन इट्स मेकिंग करंट, सी इक्वल टू मेकिंग करंट, डी नन ऑफ द ऑप्शन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए लेस दॅन इट्स मेकिंग करंट. सर्किट ब्रेकरचा ब्रेकिंग करंट हे मेकिंग करंटपेक्षा कमी असते. मेकिंग करंट ऑफ सर्किट ब्रेकर इज इक्वल टू 2.55 इंटू ब्रेकिंग करंट असते. मेकिंग करंट इज इक्वल टू 2.55 इंटू ब्रेकिंग करंट असते. प्रश्न क्रमांक 96. विच ऑफ द फ्लोविंग इज अ लीडिंग पॉवर फॅक्टर. खालीलपैकी कोणता लीडिंग शक्तीचा प्रणाली? ऑप्शन अंडरग्राउंड केबल, बी रिॲक्टर, सी मर्करी आर्क रिॲक्टर, डी ट्रान्सफॉर्मर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए केबल. अंडरग्राउंड केबलमध्ये कॅपॅसिटी इफेक्टमुळे चार्जिंग करंटचा मान वाढतो त्यामुळे लीडिंग पॉवर फॅक्टर मिळते. केबलमध्ये इंडक्टिव्ह इफेक्टचा मान 0 असते, खूप कमी असते, याला निग्लेक्ट करतात. प्रश्न क्रमांक 96. विच ऑफ द फ्लोविंग इज नॉट अ पार्ट ऑफ द सर्किट ब्रेकर. खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकरचा भाग नाही? ऑप्शन ए ऑपरेटिंग मेकॅनिझम, बी कन्झर्वेटर, सी एक्सप्लोजन्स प्लॉट, डी फिक्स्ड अँड मुव्हिंग कॉन्टॅक्ट्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक बी कन्झर्वेटर. कन्झर्वेटर हे सर्किट ब्रेकरचा भाग नाही. कन्झर्वेटर हे एक सिलेंड्रिकल टँक असते, त्याला ट्रान्सफॉर्मरच्या रोफवर माउंट करतात बसवतात. त्याचा मेन फंक्शन आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये टेम्परेचर वाढल्याने जो ऑइलचा लेवल वाढल्याने ट्रान्सफॉर्मर ऑइलला स्पेस देणे, जागा देणे आणि ट्रान्सफॉर्मरला मॉइश्चर किंवा ह्युमिडिटीपासून प्रोटेक्ट करणे. प्रश्न क्रमांक 97. बंडल कंडक्टर आर युज्ड इन ट्रान्समिशन लाईन इट्स हेल्प इन ऑब्टेनिंग. बंडल कंडक्टरचा उपयोग करून ट्रान्समिशन लाईनला चांगली बनता येते. ऑप्शन ए बेटर व्होल्टेज रेग्युलेशन, सी रेड्यूस इंडक्टन्स, डी सी रेड्यूस स्किन इफेक्ट, डी ऑल ऑफ द अबव. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. बंडल कंडक्टरचा वापर करून ट्रान्समिशन लाईनमध्ये बेटर व्होल्टेज रेग्युलेशन करता येते. बंडल कंडक्टरमुळे इंडक्टन्स कमी होतो आणि स्किन इफेक्ट पण कमी होते. प्रश्न क्रमांक 99. ओव्हरहेड लाईन जनरली यूज. ऑप्शन ए कॉपर कंडक्टर, बी ॲल्युमिनियम कंडक्टर, सी ACSR कंडक्टर, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी ACSR कंडक्टर. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी ACSR कंडक्टर यूज करतात. ACSR कंडक्टर म्हणजेच ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. यामध्ये
केबलच्या सेंटरमध्ये स्टील वायर यूज करतात आणि त्याच्या सभोवताली स्टँडर्ड कॉपरचे वायर यूज करतात आणि यामध्ये स्टील वायर त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी यूज करतात. प्रश्न क्रमांक 100. अ रिले परफॉर्म द फंक्शन. रिले काम करते. ऑप्शन ए फॉल्ट कंडिशन, बी फॉल्ट डिटेक्शन, सी फॉल्ट प्रिव्हेंटेशन, डी ऑल ऑफ द अबव. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी फॉल्ट डिटेक्शन्स. फॉल्ट डिटेक्शनसाठी सर्किट ब्रेकर रिलेचा वापर करतात. रिले हे सर्किट ब्रेकरला ऑन आणि ऑफ करण्यासाठी मदत करते फॉल्ट कंडिशनमध्ये आणि हे इलेक्ट्रिकली आणि मेकॅनिकली वर्क करते. थँक्यू फॉर वॉचिंग. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.